Hello friends, once again I Chandrakant Thakre welcome you on this beautiful forum of English language and literature learning. Friends, it means E3L Academy. We had already started lesson number 2 for 11th standard. The name of the lesson is On to the Summit We Reach the Top. The meaning of the lesson is की आम्ही टॉपवर पोचलो, शिखरावर पोचलो. याचा अर्धा भाग आपण बघितला. आता आपण पार्ट 2 बघत आहोत. ठीक आहे. जो काही भाग बघितला तो तुम्हाला समजलेला होता. त्यानंतर आता आपण पुढच्या भागात आपण जात आहोत. लक्ष द्या, विषय समजून घ्या. रेडी आहात? ओके. फ्रेंड्स, on May 29th, Tenzing Sherpa and I left our high camp on Mount Everest for our attempt on the summit. As we climbed upward to the south summit, first one and then the other would take a turn at leading. We crossed over the south summit and moved along the summit ridge. We reached the summit almost together. We embraced each other overjoyed at our success. Then I took photograph of Tenzing holding aloft the flags of Great Britain, Nepal, the United Nations and India. Signed E.P. Hillary. In last part, we studied that both of the friends along with Colonel Hunt, they signed one pact according to which whatever controversy will arise, this particular pact will definitely give the solution to that pact. जे काही त्यांचं ठरलं होतं, जो काही तिथे प्रॉब्लेम अराईज झालेला होता, त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणून या सर्वांनी नेपाळच्या पंतप्रधानांच्या ऑफिसमध्ये बसून एक ॲग्रीमेंट केलेलं होतं. ज्या ॲग्रीमेंटमध्ये आपण बघतो की तिघांनी सह्या केलेल्या ॲग्रीमेंट होतं आणि आपले जे तेंजिंग शर्पा होते त्या तेंजिंग शर्पांच्या खिशात हिलरी यांनी साईन केलेलं त्यांचं स्टेटमेंट सोबत होतं. काय होतं बघा त्या स्टेटमेंटमध्ये लिहिलेलं, ऑन मे 29 तेंजिंग शर्पा अँड आय लेफ्ट अवर हाय कॅम्प ऑन माउंट एव्हरेस्ट फॉर अवर अटेम्प्ट ऑन द समिट. म्हणजे 19 मेच्या दिवशी तेंजिंग आणि आय म्हणजे कोण, E.P. हिलरी, दॅट इज एडमंड हिलरी. काय केलं आम्ही, वी लेफ्ट अवर हाय कॅम्प ऑन माउंट एव्हरेस्ट फॉर अवर अटेम्प्ट ऑन द समिट. आता सर्वात मोठं काय होता, अटेम्प्ट होता, म्हणजे सर्वात मोठा प्रयत्न होता. ज्या प्रयत्नामध्ये आम्ही आता उंच शिखरावर पोहोचण्याचं ठरवलेलं होतं. ॲज वी क्लाइम्ड अपवर्ड्स टू द साऊथ समिट, फर्स्ट वन अँड देन द अदर वुड टेक अ टर्न ॲट लीडिंग. आणि ज्यावेळेस आम्ही आता दक्षिण दिशेला वळलो, कारण दक्षिण दिशेला वळल्यानंतरच आम्ही माउंट एव्हरेस्ट सर करणार होतो. त्या इच्छित ठिकाणी आम्ही पोहोचणार होतो. पोहोचताना आम्ही 1 बाय 1 त्या समिटला लीड करत होतो. ती जी मोहीम आम्ही हाती घेतली होती ती मोहीम आम्ही 1 बाय 1 लीड करत होतो. एकदा तेंजिंग लीड करायचा, एकदा मी लीड करायचो. वी क्रॉस्ड ओव्हर द साऊथ समिट अँड मूव्ड अलॉंग द समिट रिज. आम्ही आता साऊथ दिशेला जे उंच शिखर होतं तिथे पोचलो. अँड मूव्ड अलॉंग द समिट रिज, आणि हायेस्ट जी रिज होती तिथे आम्ही दोघंही सोबत पोचलो. वी रीच द समिट ऑलमोस्ट टुगेदर, आणि आम्ही दोघं जवळजवळ सोबतच आम्ही त्या टॉपवर पोचलो. समिट म्हणजे काय, ॲट द टॉप ऑफ द पीक, म्हणजे त्या माउंटनच्या एकदम शिखरावर आम्ही पोचलो. वी एम्ब्रेस्ड ईच अदर ओव्हरजॉईड ॲट अवर सक्सेस. आम्ही फायनली ते यश मिळवलेलं होतं. अनेक दिवसापासून आमच्या डोळ्यासमोर एक स्वप्न तरळत होतं की ज्या दिवशी आम्ही शिखरावर आम्ही पोचलो, प्रचंड खुश झालो. आम्ही एकमेकांना अत्यंत आनंदाने त्या ठिकाणी मिठी मारली. Then I took photograph of Tenzing holding aloft the flags of Great Britain, Nepal, the United Nations and India. आणि मग मी एक फोटो काढला. तो फोटो होता तेंजिंगचा, आणि तेंजिंगच्या हातात होते फ्लॅग्स, झेंडे. कोणाकोणाचे, एक होता ग्रेट ब्रिटनचा, एक होता नेपाळचा, युनायटेड नेशनचा आणि भारताचा. असा हा ॲग्रीमेंट जो साईन केलेला होता हिलरी यांनी. देर इज अनदर पेपर लाईक दिस इन इंग्लिश साईन बाय मी. असाच अजून एक कागद
इंग्लिशमध्ये लिहिलेला होता, ज्याच्यावर सही मी केलेली होती. दस वी विल नॉट टेक पार्ट इन एनी कॉन्ट्रोवर्सी. आणि अशा प्रकारे आम्ही असं ठरवलं होतं की कुठलीही कॉन्ट्रोवर्सी त्या ठिकाणी निर्माण झाली तर त्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये आम्ही भाग घेणार नाही, कारण जे होतं ते आमचं ठरलेलं होतं. म्हणजे कोणीही कधीही सांगणार नाही की आधी कोण पोहोचलं नंतर कोण पोहोचलं. आणि मागच्या पार्टमध्ये आपण बघितलं काय की आधी पोचणाऱ्या व्यक्ती आणि दुसऱ्या नंतर येणाऱ्या पोचणाऱ्या व्यक्तीमध्ये जर हजारो किलोमीटरचं अंतर असेल तरच आधी आणि नंतर याला अर्थ उरतो. पण जर जाण्याची एक पद्धत असते, एक जण पुढे असतो एक जण मागे असतो, दोघं जर दोराने बांधलेले असतात तर एक पोचला म्हणजेच दुसरा पोचला. आळीपाळीने जर ते लीड करत असतात तर कोणाचा टर्न आधी येईल तो नशिबाचा भाग किंवा अंतराचा भाग होता. त्यात कुठल्याही प्रकारे कौतुकाचा भाग नव्हता, कुठल्याही प्रकारे क्रेडिटचा भाग नव्हता. त्यामुळे अशी कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी जर कॉन्ट्रोवर्सी निर्माण झाली तर ते भाग घेणार नव्हते. ॲज द स्टेटमेंट सेज, हिलरी अँड आय इम्प्रेस्ड वेन वी रीच द टॉप. वी डीड ॲज वेल ॲज अवर बल्की इक्विपमेंट वुड लेट अस. आणि ज्या पद्धतीने हिलरीने या ठिकाणी सांगितलेलं आहे काय की आम्ही एकमेकांना मिठी मारली टॉपवर, ते सर्व खरं आहे. वी डीड ॲज वेल ॲज अवर बल्की इक्विपमेंट वुड लेट अस. तरीसुद्धा फार अवघड होतं ते मिठी मारणं, कारण आमच्यासोबत बल्की इक्विपमेंट प्रचंड जड असं सामान होतं. त्या सगळ्या वस्तूंसकट आम्हाला जेवढं शक्य होतं मिठी मारणं, जसं शक्य झालं तसं आम्ही ते एकमेकांना प्रचंड आनंदाने आम्ही आनंद साजरा केला. आय रिमेंबर सेईंग टू हिम, वी हॅव डन इट बट वी कुडंट हिअर, वी हॅड अवर ऑक्सिजन मास्क ऑन. मला आठवतंय काय की मी म्हटलं त्याला वी हॅव डन इट, आपण शेवटी फत्ते केली, ठरवलेलं कामगिरी पूर्ण केली. बट वी कुडंट हिअर, पण मी जे बोललो ते आम्ही ऐकू नाही शकलो का, वी हॅड अवर ऑक्सिजन मास्क ऑन. तोही म्हटला असेल, तेनझिंगही म्हटला असेल, पण ऐकू कुणालाच गेलं नसेल, कारण चेहऱ्यावर पूर्ण कव्हर होईल असा ऑक्सिजन मास्क होता. काय झाला पहिला थॉट काय आला मनामध्ये? माय फर्स्ट थॉट ऑन रिचिंग द टॉप वॉज अ सेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड टू गॉड. सर्वात आधी देवाचे आभार मानले. दॅट आफ्टर हॅव्हिंग फेल्ड 6 times ही हॅड ब्लेस्ड मी विथ फुलफिलमेंट ऑफ धिस डिझायर आय हॅड हेल्ड सो लॉंग. कारण आधी किती वेळा फेल झालेला होता या कामगिरीमध्ये, 6 वेळा. 6 वेळा प्रयत्न करून झाला होता, 6 वेळा त्याला यशाने हुलकावणी दिलेली होती, 6 वेळा तो या कामगिरीत नापास झालेला होता. परंतु पहिल्यांदा तो या ठिकाणी पास होत होता, पोहोचला होता, म्हणून त्याला ते देवाचे आभार मानाविषयी वाटले. ही हॅड ब्लेस्ड मी विथ फुलफिलमेंट ऑफ दिस डिझायर आय हॅड हेल्ड सो लॉंग. कैक दिवसापासून मी माझ्या मनात अशी एक इच्छा धारण केलेली होती आणि आज ती इच्छा धारण केलेली होती. त्या निसर्गरूपी परमेश्वराचे मी आभार मानले. आय प्लेस्ड ऑन द समिट द ऑफरिंग्स टू गॉड दॅट आय हॅड कॅरीड विथ मी. आता काय झालं, तेथे पोचल्यानंतर मी माझ्यासोबत परमेश्वरासाठी काहीतरी वस्तू आणलेल्या होत्या, ज्याला आपण नवस वगैरे म्हणत असतो. अशा वस्तू मी त्या ठिकाणी समिटवर म्हणजे ऑन द टॉप ठेवल्या परमेश्वराच्या नावाने, निसर्गरूपी परमेश्वराच्या नावाने. दिस इज इन अकॉर्ड विथ माय रिलिजन. हे सर्व मी माझ्या धर्माप्रमाणे करत होतो. बोथ माय वाईफ अँड आय आर बुद्धिस्ट. मी, माझी पत्नी, आम्ही दोघं बुद्धिस्ट आहोत. आय कुड नॉट नील बिकॉज ऑफ माय क्लोथ्स अँड इक्विपमेंट. त्या ठिकाणी मी गुडघ्यावर बसायला हवं होतं, नतमस्तक व्हायला हवं होतं परमेश्वराच्या नावाने, पण मी ते करू शकलो नाही. कारण या समिटवर पोचण्यासाठी ज्या प्रकारचे कपडे परिधान करावे लागतात, ज्या प्रकारच्या वस्तू सोबत न्याव्या लागतात, त्या सर्व वस्तू असताना आपण त्या ठिकाणी नतमस्तक होऊ शकत नाही. बट आय ऑफर्ड अ सायलेंट प्रेयर इन माय हार्ट. परंतु मी अत्यंत मनातल्या मनात अत्यंत शांतपणे मी माझ्या त्या निसर्गरूपी परमेश्वराचे आभार मानले. मित्रांनो, या ठिकाणी थोडीशी ॲड करून घेतो मी आपल्या क्लासची. ऑनलाईन क्लासेस आपण घेतो. या ऑनलाईन क्लासेसमध्ये आपण 10वीचा वर्ग घेतो, ठीक आहे, त्यानंतर 12वीचा वर्ग घेतो इंग्लिश या विषयासाठी. त्याचबरोबर स्पेशल ग्रामरचे आपण क्लासेस घेतो. त्याचबरोबर इथे न लिहिलेली गोष्ट पण सांगतो, स्पोकन इंग्लिशचे पण आपण क्लासेस घेतो. त्यासाठी मी इथे व्हॉट्सअप नंबर देत आहे. व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट नंबर आहे 9403454584. कृपया कॉल करू नका. फक्त तुम्ही इच्छुक असाल 10वीसाठी 12वीसाठी आणि ग्रामरच्या क्लासेससाठी किंवा इतरही काही असेल तर तसं मेसेजमध्ये कळवा. शक्य असल्यास आपण ते घेऊया, चालेल. द ऑफरिंग्स वेअर बिस्किट्स, कॅन्डी अँड अ लिटल ब्ल्यू पेन्सिल.
आता मी या ठिकाणी परमेश्वराच्या नावाने जे काही ऑफरिंग्ज आणलेलं होतं, परमेश्वराला प्रसाद म्हणून मी जे काही आणलेलं होतं त्यात काय होतं, त्यात बिस्किट्स होतं, कॅन्डी होतं, लिटल ब्ल्यू पेन्सिल होतं. माय यंगेस्ट डॉटर नीमा हॅड गिवन मी द पेन्सिल बिफोर आय लेफ्ट होम. आता तुम्ही म्हणाल पेन्सिल का ठेवली, तर निघण्यापूर्वी माझ्या लहान मुलीने, जिचं नाव नीमा आहे, तिने मला निघण्यापूर्वी पेन्सिल दिली होती आणि पेन्सिल मला देवाला प्रसाद म्हणून ठेवायची होती. शी आस्क्ड मी टू पुट इट ऑन द टॉप ऑफ द माउंटन ॲज अर ऑफरिंग. आणि तिने सांगितलं होतं की जेव्हा तुम्ही शिखरावर पोचाल त्यावेळेस माझ्यातर्फे ही पेन्सिल परमेश्वराला अर्पण करा. इट वॉज ॲन ऑर्डिनरी ब्ल्यू पेन्सिल, नॉट इवन अ लॉंग वन, बट इट वॉज वन ऑफ हर प्राइज्ड पोझिशन्स. ती एक अत्यंत साधी सिंपल निळ्या रंगाची पेन्सिल होती. फार मोठीही नव्हती, थोडक्यात काय तर वापरलेली होती, परंतु तिच्यासाठी ती पेन्सिल फार महत्त्वाची होती. बट इट वॉज वन ऑफ हर प्राइज्ड पोझिशन, म्हणजे तिच्यासाठी ती अत्यंत मौल्यवान वस्तू होती. ती मौल्यवान वस्तू तिने मला दिली होती त्या एव्हरेस्ट माउंटनवर ठेवण्यासाठी. त्यामुळे खरोखर त्या प्रसादाचं सुद्धा एक वेगळंच महत्त्व होतं. ॲज आय पुट इट डाऊन आय पॉइंटेड इट आउट टू हिलरी. ज्यावेळेस मी ती पेन्सिल त्या ठिकाणी शिखरावर ठेवली त्यावेळेस मी हिलरीकडे पॉईंट केलं. ही गेव मी अ बिग स्माईल. हिलरीने ओळखलं मी काय करतोय, माझ्या मुलीने पाठवलेली ती पेन्सिल मी या ठिकाणी ऑफरिंग म्हणून देत आहे. हिलरीलाही आनंद झाला, मोठं स्माईल दिलं, शोविंग दॅट ही अंडरस्टूड. आणि त्याने एक प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न करत होता की त्याला समजलं मी काय म्हणतोय. देन आय गॉट आउट द फ्लॅग्स विच आय हॅड ऑन पीस ऑफ स्ट्रिंग अबाउट 4 feet लॉंग. त्यानंतर मी फ्लॅग्स काढले, जवळजवळ 4 फुटाच्या अंतराची एक स्ट्रिंग होती, दोरी म्हणा तार म्हणा, त्या तारेला ते फ्लॅग्स होते म्हणजे झेंडे होते. आय फास्टन वन एंड टू माय आईस ॲक्स अँड हिलरी टूक द पिक्चर्स ॲज आय हेल्ड इट. आता एका बाजूला माझी जी आईस ॲक्स होती त्या आईस ॲक्सला मी ते बांधलेली होती आणि दुसऱ्या बाजूने मग हिलरी काय करत होता, तिथे फोटोग्राफ घेत होता. आता ही आईस ॲक्स काय असते, समजा त्या ठिकाणी अत्यंत कडक असा बर्फ राहिला तर त्या बर्फात जोरात ती हातोडी मारायची असते आणि त्या हातोडीच्या साहाय्याने एक स्टेप वर चढायचं असतं. त्या हातोडीला काय म्हणतात, आईस ॲक्स. तसं तर ॲक्स म्हणजे कुऱ्हाड असते, तसं तिला कुऱ्हाडीसारखी थोडी धार पण असते. आणि आता त्या आईस ॲक्सच्या एका टोकाला मी ती दोरी बांधली, ज्या दोरीला हे सर्व चारीच्या चारी फ्लॅग्स बांधलेले होते. आणि आता हिलरी माझा एक फोटो घेत होती, कारण ती माझी जबाबदारी होती. ॲज आय हॅड टू ब्रिंग माय आईस ॲक्स डाऊन विथ मी, आय बेरिड वन एंड ऑफ द स्ट्रिंग इन द आईस ऑन द टॉप अँड द अदर इन स्नो ऑन द स्लोप डाऊन बिलो. वेन वी लेफ्ट they were lying flat against the summit. Alright. मग आता काय करायचं होतं, ॲज आय हॅड टू ब्रिंग माय आईस ॲक्स डाऊन विथ मी. आता आईस ॲक्स तर तिथे टाकून यायची नव्हती, ती मला माझ्यासोबत आणावी लागणार होती. म्हणून मी काय केलं, आय बेरिड वन एंड ऑफ द स्ट्रिंग इन द आईस ऑन द टॉप. सगळ्यात टॉपवर त्या दोरीचा एक भाग मी टॉपला बर्फाच्या आत दाबून दिला आणि उतारावर काय केलं, अँड द अदर इन स्नो ऑन द स्लोप डाऊन बिलो. थोडंसं खाली आलो उतारावर आणि त्या दोरीचं दुसरं जे टोक आहे ते थोडं असं सरळ खाली बर्फात दाबून दिलं. वेन वी लेफ्ट दे वेर लाईंग फ्लॅट अगेन्स्ट द समिट. आणि जेव्हा आम्ही ती जागा सोडली, ते समिट सोडलं, ती स्वप्नवत जागा सोडली, त्यावेळेस आता ते जे झेंडे होते ते काही असे फडफडत नव्हते, कारण आम्ही काही ते झेंडे असे बांबूला वगैरे बांधलेले नव्हते, तर ते खाली फ्लॅट अवस्थेत झोपलेल्या अवस्थेत आपल्याला ते दिसत होते. आय वॉज व्हेरी थर्स्टी. फार तहान लागली होती. आय टूक आउट अ वॉटर टम्बलर फॉर अ ड्रिंक. जे काही पाण्याचं भांडं असतं, म्हणजे असं समजा वॉटर बॉटल एक वेगळ्या प्रकारची, तिला वॉटर टम्बलर म्हटलेलं आहे त्यांनी. ते वॉटर टम्बलर बाहेर काढलं, बट फाउंड द वॉटर इन द मेटल कंटेनर हॅड फ्रोझन. आणि बघितलं तर त्या वॉटर कंटेनरमध्ये, ते मेटल कंटेनर होतं म्हणजे वॉटर बॉटल, त्याच्यातलं जे पाणी होतं ते
फ्रोझन होतं. म्हणजे काय झालेलं होतं तुमच्या लक्षात आलं असेल. सो आय कुडंट क्वेंच माय थर्स्ट. त्यामुळे मी तहान भागू शकलो नाही. बर्फ कसं काय पिणार? आय एट सम बिस्किट्स अँड ऑफर्ड सम टू हिलरी. मग पाणी पिण्याऐवजी गोठलेलं होतं. फ्रोझन म्हणजे काय? गोठलेलं होतं, त्यामुळे पाणी पिता आलं नाही. मग पाणी पिण्याऐवजी मी काय केलं, बिस्किट्स खाल्ली आणि हिलरीला पण दिले. आय वॉज वेअरिंग अ रेड स्कार्फ विच माय ग्रेट फ्रेंड लॅम्बर्ट हॅड गिवन मी लास्ट इयर. आता या शिखरावर ही मोहीम फत्ते करण्यासाठी जेव्हा मी आलो त्यावेळेस मी माझा स्पेशल रेड स्कार्फ परिधान केलेला होता, जो माझा मित्र लॅम्बर्ट याने मला दिलेला होता. हा लॅम्बर्ट म्हणजे कोण? लीडर ऑफ द 1952 स्विस एक्सपेडिशन. 1952 साली स्वित्झर्लंडला जी मोहीम आम्ही हाती घेतली होती त्या मोहिमेचा लीडर. त्याने मला तो मागच्या वर्षी दिला होता. इट वॉज जस्ट अ इयर ॲगो ऑन May 20th when we were standing at 28,215 feet that he gave me the scarf. बरोबर एक्झॅक्टली 1 वर्षापूर्वी. आता तुमच्या लक्षात आलं असेल 29 तारीख होती ते ज्या दिवशी पोचले आणि बरोबर 1 वर्षापूर्वी म्हणजे 28 तारखेला त्याचा मित्र लॅम्बर्ट याने तो स्कार्फ त्याला दिलेला होता. केव्हा? ज्या वेळेस ते 28,215 फूट उंचावर उभे होते. एक मोठी त्यांनी मोहीम फत्ते केलेली होती. आय ओर इट ऑल द वे अप द माउंटन फ्रॉम दार्जिलिंग. मी दार्जिलिंगपासून माझा जो प्रवास सुरू केला माउंटन चढाईचा, पूर्ण वेळ मी तो स्कार्फ परिधान केलेला होता. ॲज आय स्टूड ॲट द टॉप आय रिमेंबर्ड हिम अँड फेल्ट दॅट ही वॉज विथ मी. ज्या क्षणाला मी टॉपवर पोचलो, त्या शिखरावर पोचलो ज्याला आपण माउंट एव्हरेस्ट म्हणतात, त्यावेळेस मला त्याची आठवण आली आणि त्याचा स्कार्फ माझ्यासोबत होता. मला असं वाटलं की तो स्वतःच माझ्यासोबत आहे. आय फेल्ट ॲब्सोल्युटली फिट ॲट द समिट. माय माइंड वॉज ॲब्सोल्युटली क्लिअर. आय डिडंट फील टायर्ड. आय फेल्ट एक्झिलरेटेड. इट वॉज अ व्हेरी क्लिअर सेन्सेशन. काय म्हणतोय? आय फेल्ट ॲब्सोल्युटली फिट ॲट द समिट म्हणजे मला कुठल्याही प्रकारचा अशक्तपणा जाणवत नव्हता. शारीरिकदृष्ट्या मी स्वतःला एकदम सक्षम फील करत होतो. माझं मनसुद्धा अत्यंत क्लिअर होतं. कुठल्याही प्रकारचा थकवा नव्हता. आय डिडंट फील टायर्ड. बिलकुल थकवा नाही. आय फेल्ट एक्झिलरेटेड. उलट मला प्रचंड उत्साह वाटत होता. इट वॉज अ व्हेरी क्लिअर सेन्सेशन. आणि मला स्पष्ट जाणवत होतं की मी फ्रेश आहे, थकलेलो नाही. बिलो ऑल द हिल्स अँड माउंटन्स लुक्ड लाईक गॉड्स अँड गॉडेसेस टू मी. ज्यावेळेस मी खाली बघितलं तर मला अनेक बर्फाच्या टेकड्या दिसत होत्या. त्या सगळ्या टेकड्या मला परमेश्वर सारख्या भासत होत्या. द प्लेन्स बिलो लुक्ड लाईक सो मेनी ब्रोकन पीसेस ऑफ द मॅप. आणि खाली जी समतल जमीन होती ती समतल जमीन जशी काही खूप अनेक तुकड्यांमध्ये विखुरला गेलेला तो एक प्रकारचा मॅप होता, नकाशा होता, असं मला वाटत होतं. 2 or 3 people could stand there on the roof of the world if you cut ice. 20 or 30 feet below the top, there was enough flat square for 2 people to sleep. You couldn't pitch one tent there. The summit is flat on one side and steep on the other. There is snow on the northern side, rock on the south and east, and snowy rock on the west. We stayed on the top a little more than 15 minutes. We were lucky that there was no gale, or it would have swept us off. My next thought was how to get down safely. काय म्हणतोय इथं? आता वर्णन करतोय त्या ठिकाणाचं ज्या ठिकाणी ते उभे होते. 2 or 3 people could stand there on the roof of the world if you cut ice. जर थोडासा आईस नीट नेटका केला तर ते या जगाचं छप्पर म्हणजे माउंट एव्हरेस्ट आहे तिथे एका वेळेस 2-3 लोक उभे राहू शकत होते. 20 or 30 feet below the top there was enough flat square for 2 people to sleep. जर 30 फूट खाली आलो आपण तर एवढी जागा नक्कीच आपल्याला बघायला मिळणार होती
की ज्या जागेवर म्हणजे अशी चौकोनी फ्लॅट जागा होती की 2 लोक झोपू शकतील. यू कुड पिच वन टेंट देअर. तिथे आपण एक टेंट लावू शकत होतो. द समिट इज फ्लॅट ऑन वन साईड अँड स्टीप ऑन अदर. ते जे शिखर होतं, समिट म्हणजे शिखर, ते एका बाजूला फ्लॅट होतं आणि दुसऱ्या बाजूला खोल खोल उताराची जागा होती. देर इज अ स्नो ऑन द नॉर्दर्न साईड. उत्तरेला मात्र बर्फ होता. रॉक्स ऑन द साऊथ अँड ईस्ट. आणि साऊथ आणि ईस्ट साईडला मात्र खडकं दिसत होते. अँड स्नोई रॉक ऑन द वेस्ट. आणि पश्चिमेला मात्र रॉक होते, परंतु ते रॉक बर्फाने कव्हर झालेले होते. वी स्टेड ऑन द टॉप अ लिटल मोर दॅन 15 मिनिट्स. आम्ही 15 मिनिटापेक्षा थोडंसं जास्त तिथे थांबलो. वी वेर लकी दॅट देर वॉज नो गेल. आम्ही खूप लकी होतो की त्यावेळेस तिथे वादळ नव्हतं. ऑर इट वुड हॅव स्वेप्ट अस ऑफ. नाहीतर त्या वादळाने आम्हाला तिथून उडवून लावलं असतं. माय नेक्स्ट थॉट वॉज हाऊ टू गेट डाऊन सेफली. आता पुढची महत्त्वाची मोहीम होती, जो माझ्या मनात विचार तरळत होता की आता सेफली खाली कसं उतरायचं. ऑन द डिसेंट फ्रॉम द समिट आय वॉज वॉकिंग बिहाइंड हिलरी. जेव्हा आम्ही प्रवास सुरू केला खाली जाण्याचा, त्यावेळेस आता मी मागे होतो, हिलरी पुढे होता. आय वॉज फॉलोईंग हिम अँड होल्डिंग द रोप टाईटली. मी त्याच्या मागे मागे जात होतो आणि जो दोर होता, जो आम्हाला दोघांना बांधून ठेवायचं महत्त्वाचं काम करत होता, तो मी टाईटली पकडून ठेवला होता, म्हणजे त्याला खाली घसरू देत नव्हतो. अँड माय डिटर्मिनेशन वॉज टू मेक शुअर ही डिसेंडेड सेफली. आपण यापूर्वीच बघितलं, जो मागे थांबतो त्याचा जॉब जो असतो तो जास्त डिफिकल्ट असतो. म्हणूनच तो रोप मी अत्यंत टाईटली धरून ठेवलेला होता. माझं डिटर्मिनेशन काय होतं, माझा निश्चय काय होता की त्याला अत्यंत हळुवारपणे सेफली खाली उतरू द्यायचं. आय मस्ट से दॅट द क्लाइंब डाऊन वॉज मोर डिफिकल्ट दॅन डेंजरस दॅन द क्लाइंब अप. मी स्पष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो की पर्वतावरून खाली उतरणं हे चढण्यापेक्षा जास्त धोकेदायक आणि अवघड असतं. इफ यू स्लिप डाऊन यू वुड गो इन टू कॅंगशुंग ग्लेशियर अँड देअर वुड बी नो ट्रेस लेफ्ट ऑफ यू. जर का तुम्ही घसरले तर तुम्ही डायरेक्ट कॉंगशुंग नावाच्या ग्लेशियरमध्ये जाऊन पडतात, जिथे तुमचा कधीही ट्रेस लागणार नाही, कोणीही तुम्हाला शोधायला येणार नाही, कधीही तुम्ही सापडू शकत नाही. मोर कॉशन निडेड. ऑफकोर्स इट टूक लेस टाईम क्लाइम्बिंग डाऊन. उतरायला कमी वेळ लागला. बट यू निडेड मोर हुझियर. व्हेन आय रिच्ड कॅम्प 9, my first thought was, thank God we have been spared an incident, and if up to now there have been no accidents, I hope there will be none in future. पुन्हा वाचतो. ऑफकोर्स इट टूक लेस टाईम क्लाइम्बिंग डाऊन. उतरायला कमी वेळ लागला. बट यू निडेड मोर हुझियर. बहुतेक हा नेपाळी शब्द असेल, त्याचा अर्थ होतो कॉशन. खाली उतरताना जास्त काळजी घ्यावी लागते. When I reached Camp 9, my first thought was, thank God we have been spared an Thank God we have been spared an accident, and if up to now there have been no accidents, I hope there will be none in future. Right? 9 नंबरच्या कॅम्पवर पोचल्यावर पहिला विचार जो आला की परमेश्वरा धन्यवाद, तू आम्हाला कुठलाही अपघात होऊ दिला नाही, आणि आत्तापर्यंत जर कुठलाही अपघात झाला नाही तर भविष्यात पण होणार नाही. आय हॅड ऑलवेज प्रेड गॉड अँड ही हॅड सेव्ड मी. मी नेहमीच परमेश्वराची प्रार्थना करत आलो आणि परमेश्वर नेहमीच मला त्या ठिकाणी वाचवत आला. ॲट कॅम्प 9 हिलरी अँड आय वेर इन नो मूड फॉर एनी टॉकिंग. कॅम्प 9ला पोहोचलो, थकलेलो होतो, त्यामुळे बोलण्याची आमची इच्छा नव्हती. वी जस्ट अटेंडेड टू अवर ओन थिंग्स. आम्ही फक्त आमच्या वस्तू सांभाळल्या. वी स्टेड देअर अबाउट हाफ ॲन आवर. अर्धा तास थांबलो. वी बॉइल्ड सम स्नो टू मेक लेमन वॉटर अँड ड्रँक इट. थोडं पाणी उकळवलं, आम्ही लिंबू पाणी बनवलं, ते पिलं. वेन वी लेफ्ट वी टूक ओनली अवर स्लीपिंग बॅग्स अँड लेफ्ट एव्हरीथिंग एल्स बिहाइंड इन द टेंट. जेव्हा आम्ही निघालो, आमच्यासोबत ज्या वस्तू आता विनाकारण आमच्यासोबत होत्या, ज्यांचं आम्हाला ओझं होणार होतं, त्या वस्तू आता आम्ही मागे ठेवल्या. आम्ही सोबत फक्त काय नेलं, अवर स्लीपिंग बॅग्स. फ्रॉम कॅम्प 9 टू कॅम्प 8 वेअर वी स्पेंड द नाईट वॉज ॲन इझियर जॉब. आता कॅम्प 9 पासून कॅम्प 8 वर जायचं होतं. कॅम्प 8 वर आम्ही
रात्र घालवणार होतो. तो प्रवास मात्र थोडा सोपा होता. जस्ट अबव कॅम्प एट वेअर द ऑदर्स कुड सी अस आय रेज माय आर्म विथ माय थंब अप. आता कॅम्प एटच्या थोडंसं वरती आम्ही असतो जिथे होतो तिथून आता लोक आम्हाला तिथे बघू शकणार होते. म्हणून मी आय रेज माय आर्म विथ माय थंब अप, म्हणून मी माझा अंगठा दाखवला. थंब अप, त्याला आपण थम्सअप म्हणतो, म्हणजे मोहीम फत्य. नॉईस अँड लो सॉ अस अँड देअर फेसेस फ्लश्ड विथ जॉय. खाली जे वाट बघणारी मंडळी होती त्यात कोण होता? नॉईस होता, लोवे होता. त्याने मला बघितलं, त्याला समजलं आणि प्रचंड खुश झाला, चेहरा त्यांचा उजळला. अशा प्रकारे त्यांना मी सांगू शकलो काय की आम्ही पोहोचलेलो आहे, आमची मोहीम आम्ही फत्ते केली. ॲज वी गॉट नियरर टू कॅम्प एट लोवे केम टू मीट अस अँड केम अप अबाउट 30 feet विथ टी अँड कॉफी. ज्यावेळेस आम्ही कॅम्प एटवर पोहोचलो, लोवे जो होता प्रचंड खुश झालेला होता, एक्साइट झालेला होता. कॅम्प एटवर तो येऊन लागला आम्हाला भेटायला. 300 फूट वरती आलेला होता तो, आणि येताना त्याने चहा आणि कॉफी आणलेलं होतं. अनदर 50 feet डाऊन वी मेट नॉईस हू ब्रॉट अस मोर टी. मग आम्ही तिथून खाली उतरायला सुरुवात केली. 50 फूट खाली आलो, तिथे पुन्हा नॉईस तिथपर्यंत वरती आला. त्याने अजून चहा आणलेला होता. दिस टी स्मेल्ड केरोसिन. त्याने आणलेला चहामधून मात्र रॉकेलचा वास येत होता. ॲपरंटली इट हॅड बीन मेड इन हरी अँड समहाऊ सम केरोसिन गॉट इन टू द वेलकम कप. प्रचंड एक्साइट झालेला असावा, घाईघाईत त्याने चहा बनवलेला असावा आणि त्या घाईघाईत थोडं रॉकेल चहामध्ये सांडलं आणि तो चहा त्याने तसाच वेलकम कपमध्ये टाकून दिला, ज्या वेलकम कपमध्ये केरोसिन पडलेलं होतं. बट आय थॉट सिन्स द जेंटलमॅन हॅड टेकन सो मच ट्रबल टू ब्रिंग इट आय वॉज गोइंग टू एन्जॉय इट वॉट एव्हर द स्मेल. पण एवढ्या उत्साहाने त्या सभ्य गृहस्थाने एवढ्या वरती तो चहा एवढ्या प्रेमाने आणलेला होता, तर मला कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह कमेंट करायची नव्हती. मी तो चहा तसाच एन्जॉय केला, त्याचा कसाही वास येत असला तरी. अशा प्रकारे ही अद्भुत अशी मोहीम फत्य झाली. आणि सुदैवाने त्या मोहिमेचा भाग एक असा व्यक्ती होता की ज्याचा आपल्या देशाशी संबंध होता. त्या व्यक्तीचं नाव होतं तेनझिंग नॉर्गे. मित्रांनो, होप सो यू लाईक दिस, यू अंडरस्टूड दिस. काही भाग मिस झाला असेल, समजला नसेल, पुन्हा एकदा व्हिडिओ बघा. आणि तरीही काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्कीच विचारा. व्हिडिओ लाईक करा. अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चॅनेलला तर कृपया सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.